कस्टमर कोण आहे तुमचा? सगळेच आहेत ना, सगळेच आहेत. नाशिक मध्ये राहतो तुम्हाला कस्टमर. जो जुना करायचा पण तुमचा कस्टमर. कस्टमर सगळेच कस्टमर आहे ना. सगळे हात वर करा. दादांची किती लोक सहमत आहेत? सगळेच आमचे कस्टमर. अरे दोनच लोक दादा, हात तुम्ही स्वतःवर नाही करत. हा फक्त दोनच माणसं. तुमच्या मेजॉरिटी कमी आहे. बाई कस्टमर हे म्हणतात सगळे कस्टमर. तुम्ही नाही म्हणताय. नाही म्हणताय ना ते परत मधले किती नाही किती म्हणतात. लपडा तिथे आहे. आजकाल मधल्यांची संख्या वाढायला लागली आहे ना. कस्टमर डिफाईन युअर टार्गेट कस्टमर. सगळे कस्टमर नाही होऊ शकत. त्यामध्ये काय माहितीये का, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की माझा कस्टमर कोण आहे. मर्सिडीजचा कस्टमर अल्टोचा होऊ शकतो का? का नाही असू शकत? तो म्हटलं पाहिजे ना, गाडी घेतो तो माझा कस्टमर. पण तसं का नाही म्हणत दादा तो? तसंच तुमचं काम नंदुरी 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 नाक्याचा प्रत्येक माणूस तुमचं फर्निचर घेऊ शकतो का? मग नंदुरी नाक्याचा कस्टमर तुमचा कस्टमर आहे का? मग तुम्ही कसं ओळखता की हा नंदुरी नाकावाला आहे? येतं नंदुरी नाकावाला भाऊ, हा तर नंदुरी नाकावाला आहे. तुमचे एफर्ट्स कमी होतील. तुम्ही मार्केटिंग करताना नांदुरी नाक्याला कसं अवॉइड कराल? मार्केटिंगच असं करायचं की नांदुरी नाका येता कामा नये. लुक ॲट युअर कस्टमर बेस. काय करा पहिलं काय करायला पाहिजे? तुमच्या कस्टमर बेसची किती वाजता आहे सांगा. वेळ आहे ना? किती? 1:30 वाजता? 2 वाजता? किती वाजता? हा 2 वाजता. 2 वाजता. काय कोण आहे तुमचा टार्गेट कस्टमर? हू इज युअर टार्गेट कस्टमर? ते कशावरून कळतं? कस्टमर बेस. भाऊ तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्हाला काल सांगितलं ना. तुम्हाला काय सांगितलं की गेल्या वर्षभरामध्ये तुमच्याकडे कोण कस्टमर आले त्याची यादी करा. तो कसा बोलतो, तो कसा वागतो, तो कुठं झोपतो है ना, तो कुठं 90 घेतो माहित पाहिजे दादा. आणि कोण नाहीये सर्वात महत्वाचं आहे. माझा कस्टमर कोण नाहीये. माझा कस्टमर कोण नाहीये. मलबारीचा कस्टमर पैसा सगळं काय, पण तो तुमचा कस्टमर आहे का? मग काय? क्वालिफाय युअर लीड बेस्ड ऑन. काय करा? लीड कसं करायचं? काय करायचं? एज ग्रुप. तुमचा एज ग्रुप काय सांगा बघूया. तुमचा काय? तुमचा एज ग्रुप काय? कस्टमरचा एज ग्रुप काय? तुम्ही लहान पोराला पण जाऊन ऐकवणार का तुमची कॅसेट? कोण आहे एज ग्रुप? 25 to 55. इसके पास तो प्रूफ है. 25 to 50 है ना भाई? प्रूफ है ना? कोण आहे? काय वाटतं एज ग्रुप? 25 to 50. 25 to 50. 25 to 50. 25 to 50. Yes. 30 to 55. 30 to 55. 30. आमच्याकडे डेटा आहे ना. डेटा आम्ही गुगल अनालिटिक्स वरती आणि YouTube वरती आम्ही डेटा काढला आणि त्या डेटामध्ये असं लक्षात आलं किती
किती बोला? 25 ते 50. 25 वर्षापासून 55 वर्षापर्यंत कोणी उत्तर दिलं होतं बरोबर? कोण बोललं होतं? इसको गूगल एनालिटिक्स दिखा नहीं था ना? जोर से ताली. अपना कस्टमर कोण आहे? आपला कस्टमर आहे की 25 पासून 50 किंवा 55 पर्यंतचा हा आपला कस्टमर आहे. आता तुम्हाला काय कळलं? म्हणजे कोण कस्टमर नाहीये. नाशिकची लोकसंख्या किती आहे? 26 लाख. मग त्यातला ह्या एज ग्रुप मधले किती लोक आहेत? अंदाजे 25%, 50%, 25%. म्हणजे तुम्हाला आता काय करायला लागेल? जो नाही आहे त्याच्यावर डोकं घालवायला जाऊ नका. जो आहे त्याच्यावर फोकस करा. ओके. आता सेक्स काय? लेडीज जास्त आहेत की जेंट्स जास्त आहेत? डिसिजन मेकर कोण आहे? दोन आहे. डिसिजन मेकर कोण आहे? जेंट्स. लेडीज. जेंट्स किती? जेंट्स 2 3. लेडीज कितने? लेडीज ही डिसीजन लेती है. मर्द का काम सिर्फ पैसा देना. घराच्या बाबतीत तर तुम्ही बोलूच शकत नाही. तुम्हाला काय अनुभव? मी तर घरच विकतो भाऊ. भाई लेडीज शिवाय त्यांना होत नाही. त्यामुळे तुमचा फोकस कुठे पाहिजे? सेल्स करताना लक्ष म्हटलं तर बघा हे असं लक्ष लागतं. लेडीज लक्ष द्या म्हटलं तर बघ. कळलंय? पहिलं लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सेल्स पिचला जाल त्या वहिनी साहेब आहेत की नाही? लेडीज नाही बोलायचं, वहिनी साहेब. वहिनी साहेब आहेत की नाही? ताई साहेब घरात आहेत की नाही? आणि ताई साहेबांना विचारल्याशिवाय कुठलाही डिसिजन घ्यायचं नाही. दादा किती बोलले? दादा थांबा, तुमचं पहिलं नंतर बघतो. पहिलं ताईचं, पहिलं वहिनी साहेबांचं. वहिनी साहेबांनी निवडलं, मग दादा साहेबांकडे पाहिजे. जा गंमत बघा. दादा वेगळा निवडतील, ताई लगेच डोळे वाटायला. नाही तेच बरं आहे. आणि अल्टिमेट डिसिजन कुठला होतो? तर तुम्हाला लक्षात आलं? म्हणजे तुमचा कस्टमर मेनली कुठला आहे? 25 ते 50 वयोगटातला. दुसरा कोण आहे? फिमेल डॉमिनेटेड. काय? फिमेल डॉमिनेटेड. तुमचे सेल्सचे चान्स कधी वाढतील? जर वहिनी त्या सेल्स मध्ये असेल तर. तिचं स्वप्न असतं, बाईचं स्वप्न असतं घराचं. तिला घर ना तिच्या स्वप्नात येत असतं. ती लग्न होते ना त्या दिवसापासून तिला स्वप्न पडलेलं असतं. तिला तो घर दिसत असतो. आणि इमोशन्स आहेत त्या इमोशन्स तुम्हाला खेळता आल्या पाहिजे. तुम्हाला त्या इमोशन्स ऍड्रेस करता आल्या पाहिजे. चांगला असेल म्हणून कोण आहे? या काही टिप्स देतो, हे लिहून ठेवा. तुम्हाला जर त्या बाईच्या, त्या वहिनी साहेबांच्या जर इमोशन्स बरोबर ट्रिगर करता आल्या तर तुम्ही जिंकला. दादाला किती बोला? दादा पैशातच बोलला. वहिनी मात्र नाही. वहिनी बोलणार पण पहिला तोच पाहिजे. वहिनीला एकदा पसंत पडलं ते 15,000 महाग असलं, दादा घेणार. आणखीन काय असतं? कुठल्या मराठी बोलणारे, हिंदी बोलणारे, कुठले कस्टमर आहेत तुमचे? हिंदी आणि मराठी जास्त. आणखीन कोण? गुजराती, तमिळ. गुजराती आहेत किती आहेत? म्हणजे लक्षात आलं? तुला फोकस कुठे करायचा आहे? मीडियाचा फोकस कुठे करायचा आहे? इंग्लिश बोलणारे किती आहेत? कळतंय? मार्केटिंग कुठे करायचं, कुठल्या भाषेत करायचं, कसं करतं? मार्केटिंग बजेट कसं आवाक्यात येतं? समजा मित्रांनो, भावांनो, समजा. इथे गंमत आहे सगळी धंदा करायची. नंतर काय? रिलिजन.
हिंदू, मुस्लिम, कोणी असू शकतो, ख्रिश्चन, पण जास्त तुमचे कुठले आहेत? हिंदू आहे. मग त्या पद्धतीने सेल करा. म्हणजे काय माहिती, हिंदू असेल तर काय मंदिर विकायला काढा. करता येतं ना. आपण काय विकू शकतो बघा. हा, दुसरं काय, डेमोग्राफी, वय वय, कुठल्या एरियातले जास्त कस्टमर तुमचे, लोकेशन कुठली आहे सांगा. इंदिरा नगर. चला इंदिरा नगर में डेरा डाल दो यार. सब लोग किसको पूछो इंदिरा नगर बोलता है. इंदिरा नगर मध्ये बसलाय कस्टमर तुमचा. इंदिरा नगर हाय क्लास आहे का? एकदम पॉश आहे. गंगापूर रोड. समज पाहिजे, शहराची समज पाहिजे. बिल्डर भाऊ कसा आहे? इंदिरा नगर मिडल मिडल मिडल. कळलं? तुमचा कस्टमर कोण आहे? तुमचा सर्वात जास्त सेल कुठे झालाय? इंदिरा नगर. इंदिरा नगर ना. मग तुमचं काय करायला पाहिजे? बॅनर लागले पाहिजे भाऊ. प्रत्येक त्या इंदिरा नगरच्या रोडवर लगाड़ा होर्डिंग, लिख के लेना मेरे से. उधर अगर कोई गणेशोत्सव होता है, कर डालना भाई. गणेशोत्सव होतो की नाही? इंदिरा नगर में छा जाओ. इंदिरा नगर मध्ये काय करा? इंदिरा नगर जे एक बारी आली आणि तुम्ही काढली नाही तर समजायचं आपण नल्ला आयटम आहे. मुंबई भाषेत नल्ला मीन्स छोटा. नल्ला आइटम है, नल्ला. तो तुमको सेल अभी तक. अरे इंदिरा नगर ते आले रे आले. टेलिकॉलर कुठे? टेलिकॉलर समजा के लगी है ना. कारण तो आपला कस्टमर आहे. आणखी कोण आहे इंदिरा नगर सारखा? आणखीन पाथर्डी बाटा. लिख के रखो. चला पाथर्डी बाटा का लीड मिल गया, लेके आने का, अनम को मुंह नहीं दिखाने का. हाँ, बिना लीड लिए अगर आगे गए पाथर्डी बाटा आना ही अपने को. समझ रहे? पाथर्डी बाटा. आणखी कुठला? जत्रा हॉटेल. लिखो जत्रा होटल. और पार्क साइड मखमलार. पार्क साइड एक ही है. तोले आउट से मखमल नसीब आउट. पाथर्डी. अनिकेत स्टार क्या बोलते हैं मेरे को सुनने दे. स्टार होता है से भाई, उसको रिस्पेक्ट करते हैं हम. लगा बघा. तुम्हाला लक्षात येत आहे काय होतंय माहितीये का? काय होतंय तुम्हाला हे कळलं पाहिजे. तुमचा कस्टमर कुठे आहे. मग आता तिथे काय करायला पाहिजे? मार्केटिंग वाल्यांनी ओके तुम लोग लोकेशन चुनते हो, क्या करते हो तुम? डेमोग्राफी लोकेशन. उसमें ये पांच आइटम तो दबा के होना चाहिए. उधर ज्यादा बेट लगाओ, उधर ज्यादा बेट लगाओ. उधर घर घर में क्या करो? लिफलेट घर घर में बांटो. दिलीप जी, घर घर में बांटो 5 जगह. उधर होर्डिंग लगा तो भी चलेगा. उधर गणेशोत्सव आया तो स्पॉन्सर्ड बाय बेस्ट किचननेट. उधर एक स्टॉल लगाओ गणेशोत्सव के बाजू में, बिकेगा. एग्जीबिशन लगाओ उधर हॉल लेके. पेपर इंसर्शन डालो, हल्ला मचाओ, मार्केट में आग लगा डालो. तीसरा क्या है? इनकम ग्रुप. अभी बोलो इनकम ग्रुप क्या है तुम्हारा? हे बघा मी हे सगळं का डिटेल करून घेतो तुमच्याकडून. हे डिटेल का करतो आपण? टारगेट सेगमेंट क्लियर व्हायला आपल्याला. भाई ये मेरा कस्टमर है, ये नहीं है. तुमको देखते ही मालूम पड़ना चाहिए भाई ये अपना नहीं है. ये नांदूर नाका जिंदाबाद. नांदूर नाका वाला कस्टमर है. ओके. तो नांदूर नाका वाला कस्टमर कुठे राहतो? नाशिक रोड, जेल रोड. नाम भी खतरनाक है. सिडको.
समजलं? म्हणजे तिकडे ऍडव्हर्टाईज कमी करायची ना, तिकडे ऍडव्हर्टाईज कमी करायची आणि मार्केटिंग वालों को बोल रहा हूं मैं, ये लीड वहां से आना चाहिए, उधर धमाका करो, जेल रोड अवॉइड करो. आपले को मालूम अपना कस्टमर आहे नाही, असतात त्यातले, पण मेजॉरिटी तिकडे तिकडे फोकस करा. ओके, गुड. तर ह्याने काय होतं, तुमचे एफर्ट्स अर्धे होतात आणि फोकस काम होतं. फोकस. हा, इन्कम ग्रुप बोलो. हा, 40 to 60,000 पर मंथ ना, फॅमिली इन्कम. फॅमिली इन्कम किती बोलतो हा? 40 to 60. हा मार्केटिंग वाला आहे. हा, दोघं नवरा बायको किंवा नवऱ्याचं. हा, मंथली इन्कम बोलतो. बोल भाऊ तू. हा, बरोबर आहे. ए भाई, किती लोकांना बरोबर वाटतं? इससे थोड़ा ऐड भी रहेगा. किती? आता यांनी 60 सांगितलं ना, तो 1 लाख जरी 40 to 60 सांगितलं. हा, तर 80 पर्यंत असले तरी 80. 80. ओके, 80. सर आप हो 50 हा, 50,000 पुढे. पण किती लिमिट आहे ना, 50 करोड पण आहे ना. हा? करोड तुझ्याकडे नाही ना, माहित नको वाटू. 50 ते 50 ते हा, नाही बोलणे का? 50 to 60. Huh? 50 to 60,000. 50 to 60. 50 to 80. 50 to 80. 60 to 70. 60 to 70. 80. 50 to 80. 50 to 80. 60 ते 100. 80 to 1 लाख. 80 to 1 लाख. तो चलो मेजॉरिटी का कहना है 50 to 1 लाख. क्या है? फोकस करो. अभी आता बघा, आता काय झालं, आता बघा हळूहळू फनेल व्हायला लागला. 26 लाखावरून किती वरती आलो आपण पहिल्या ह्याच्यात? 26 लाखावरून किती लाखावरती आलो होतो आपण? आपण पहिलं काय काढलं एज मध्ये? किती आणलं? 20%. म्हणजे 25% लोकांवरती मार्केटिंग केलं पाहिजे. तुम्ही 100% वरती करत होता. किती वरती आली? 25%. मग आता 25% मधून पण काय झालं? ताईला जास्त लक्ष द्यायचं, ताईकडे जास्त. आणि त्यातून पण आपण आता आणखीन काय केलं? हा, काय केलं? लँग्वेज, लोकेशन. लँग्वेज, लोकेशन. लोकेशन मध्ये कुठे आलो? आता किती टक्क्यावरती आलो? 15%. बघा, 100%वरून दिलीप भाऊ 100%वरती खर्च करत होतात तुम्ही. तुम्हाला आता कुठे खर्च करायला पाहिजे? 15%वरच. तुम्हाला आता कुठे कस्टमर दिसला पाहिजे? 15%वरच. बाकी पण तुक्का लागणार. हा, मी याचा अर्थ असा नाही तुला लागणार नाही, काय काय तुक्के लागतात. पण मेजॉरिटी कसं झालं पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? 15%वर 15%. तुम्हाला जर 100 माणसं दिली तर तुम्हाला 15 लोक फटक्यात काढता आले पाहिजे. त्यांच्याकडे पहिलं बोललो. सेल्समननी काय करायला पाहिजे? त्या 100 लोकांवरती फोकस करायच्या आधी. म्हणजे काय झाला, तुमचा इन्कम ग्रुप किती झाला? 50,000 ते 1 लाख हा तुमचा इन्कम ग्रुप असेल. मग आता हे लोक कुठे सर्व्हिस करतात? कोणाचा असतो? नवरा बायकोंचा. बोला, कोण असतात? लिहून काढा. कोण असतात? 50,000 ते 1 लाख फॅमिली इन्कम ना भाई. फॅमिली इन्कम. लिहा आता. आणखीन डिफाईन करा. आणखीन हे बघा, हा फिल्टर आहे. फिल्टर म्हणजे तुमचा कस्टमर कसा आहे? शिक्षक, सरकारी. नवरा बायको दोघे शिक्षक आहेत. तो कोण आहे तुमचा? आईला पाथर्डीला राहतो. हा, इंदिरानगरला राहतो. इंदिरानगरला राहतो. म्हणजे काय बाय टपकन लागलाच पाहिजे शॉट. चान्सेस वाढले की नाही वाढले? परत एक 10 मिनिट तिकडे घाल ना. आणखीन बघा, आता आपण सुपर फाईन करतोय. ही लिहून काढा कॅटेगरी. आणखीन कोण असतो? शिक्षक असतो. आणखीन कोण आहे? शिक्षकांचा पगार 70,000 रुपये असतो. डॉक्टर पण तो 1 लाख वरती आहे ना.
गव्हर्नमेंट जॉब करणारे पण कुठला आय एस ऑफिसर IAS officer. PSI अकाउंटंट सावकार सावकार ये तो ये इधर गडबड होता है सेल नहीं होता मग तुम्ही म्हणताय मला सेल नाही होत त्याला टाटाला दिलं बिर्लाला दिलं अंबानीला दिलं अडाणीला दिलं मलाच नाही दिलं असं बोललं तर कसं होणार भाऊ काय माहितीये का आता आपण काय ठरवलं की 50,000 ते 1 लाख याच्यामध्ये जास्त सेल होतो असं ह्या सगळ्यांचं माझं मत आहे ह्या सगळ्यांचं मत आहे भावानो बरोबर आहे हा भावान बरोबर आहे ना बहिणींनो पण बरोबर आहे मग आता ती कॅटेगरी कोण आहे तर शिक्षक आहेत एक काम किंवा नवरा बायको दोघं शिक्षक आहेत डेफिनेटली आपला माल घेतील तो इंदिरानगरला राहते ती पाथर्डी वाट्याला राहते आणखीन कुठे राहते जत्रा हॉटेल हा आणि 5 साईड हा कोणार्क नगर पण आहे कोणार्क नगर बोला आणखीन गोविंद नगर मिडल रेंज आहे हा BHP नगर लिहून घ्या DH काय सिन्नरला मोठा झाला ना भाऊ सिन्नर मधला कुठला आहे सिन्नर तुम्हाला लक्षात येत आहे आपल्याला आपण ना प्रोफाइलिंग करतोय शिक्षक आणखीन कोण आणखीन बोला प्रायव्हेट कंपनी कोण मॅनेजर लेवल की वर्कर लेवल IT सेक्टर बँकिंग शेतकरी भाई बँक लिख के रखा है तू वरले आहे ते तुमच्यासाठी आहे शेतकरी कुठला शेतकरी ट्रॅक्टर असलेला ट्रॅक्टर असेल तरच ना गावातला पण त्यातला कुठला त्यातला कुठला हे बघा तुम्ही जनरल म्हणजे मी असं म्हणणं नाशिक माझा कस्टमर नाशिक आपण काय करतोय आपण फिल्टरिंग करतोय का फिल्टर लावतोय हे फिल्टर ह्या लोकांना उपयोगी पडणार मी तुमच्याबरोबर अरे काय करतोय फिल्टर लावायचे कामं करतोय मग द्राक्ष बागायचे जे असतील तिथे लाव ट्रॅक्टर जिथे हे होतो तिथे लाव फिल्टर महत्वाचा आहे टार्गेट कस्टमर टार्गेट ग्रुप टार्गेट TG बोलतो TG म्हणजे काय होतं प्रोफेशन म्हणजे कुठल्या इंडस्ट्री मधले आहेत तुम्ही सांगितलेत वो लिखो नीड जेन्युइन बायर सेकंड बायर वेकेशन होम बायर सोर्सेस कहां से आता है तुम्हारा कस्टमर क्या देखता है तुमचा कस्टमर कुठे मिळेल तुम्हाला फेसबुक वर मिळेल आणखी कुठे मिळेल युट्यूब वर आणखी इंस्टाग्राम वर मिळेल आणखी कुठे तो फिरायला कुठे जातो तो जेवायला कुठे जातो कुठला हॉटेल ताजमहल मग कुठला हॉटेल कुठला मॉल मध्ये जातो हे बघा प्रत्येक गोष्ट विचारात घेतली पाहिजे तो कुठे उठतो तो कुठे बसतो तो कुठे झोपतो तो कुठे 90 पितो है ना सगळं माहित पाहिजे जेवढं माहित असेल तेवढा टार्गेट परफेक्ट ठिकाणी हिंट करा तुमचा सेल वाढणार लिहून घ्या माझ्याकडून आता तुमचा फेस कस्टमरचा फेस को क्या बोलते हैं याला काय म्हणतात फेस ऑफ युअर कस्टमर किंवा KYC म्हणतात काही लोक काय KYC तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे के कस्टमर फेस कसा दिसतो तुमचा फेस शाहरुख खान सारखा दिसतो अक्षय खन्ना सारखा दिसतो
कोणासारखा दिसतो? कॅरेक्टरचं नाव सांगा. हा, राजपाल यादव. बरोबर आहे, राजपाल यादव. का तो ह्याच्यासारखा दिसतो? ते काय तिवारी त्रिपाठी काय पंकज त्रिपाठी. हा, पंकज त्रिपाठी सारखा दिसतो. ये ऐसा करोगे तो कैसा होगा? इधर ही तो गडबड हो जाता है. नाना पटेल कॅरेक्टरचं नाव सांगा. तो मी प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळे असते का? हे बघा कसं ओळखता आलं पाहिजे. जर स्टेशन मधून निघाले ना तर माझा कस्टमर मी असा ओळखतो. हा माझा कस्टमर आहे. मी काय केलंय, त्याचा शर्ट कसा घालतो ना ते पण मला माहिती आहे. तो कुठल्या ब्रँडचा शर्ट घालतो ना ते पण मला माहिती आहे. कारण मला माहिती आहे तो लुई फिलिपे घालतच नाही. तो शर्ट बघितला ना की मी सांगतो हा माझा आहे की नाही. त्याचा पेन बघितला ना की मी सांगतो हा माझा. त्याच्या हातातला मोबाईल बघितला ना की मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की हा माझा कस्टमर आहे की नाही. कसा ओळखता आला पाहिजे? तो कुठे शॉप करतो, तो कुठे करतो, मी तुम्हाला काय सांगतोय. तुम्ही सेल्समन कधी एक्सपर्ट व्हाल, तुम्ही कधी सेल्समन एक्सपर्ट व्हाल, त्याला बघितलं की मी सांगतो की सारा हा घेतल्याशिवाय जाणार नाही. तो जर घेऊन नाही गेला तर माझ्यात काहीतरी कमी आहे. काय? माझ्यात काहीतरी कमी आहे. मी सेल्समन नाही, आपण काय नल्ला आयटम आहे. मग हे ट्रेनिंग बिनिंग काय फायद्याचं नाही. तुम्हाला जर एवढं परफेक्ट आलं तर तुमचा रिझल्ट 10 on 10, 10 पैकी 10 कस्टमर. 10 कडे जा, 10च्या ऑर्डर घेऊन या. हे समजलं पाहिजे. त्या कस्टमरच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून, त्याच्या शर्टावरून, त्याच्या बुटावरून तुम्हाला माणूस ओळखायचा असेल ना त्याच्या बुटाकडे बघायचं. लगेच बूट पाठी घेतोय. कारण जो आपल्या पायातले बूट कसे ठेवतो. पोरींना सांगतो त्यांचे लग्न झाले. किती लोकांचे लग्न नाही झाले तर? मुलींची लग्न किती नाही झाली? कोणाचंच नाही, कोणाचं नाही. तर तुम्हाला सांगतो अनाम पहला उस आदमी का देखने का खुद का शूज कितना क्लीन रखा है. जो सबसे जो लास्ट चीज है, अगर वो खुद का शूज भी बराबर नहीं रखता है तो अपने बीवी को क्या रखेगा. बोलायची गरजच नाही, समजून जायचं की हा माणूस ढिला आहे, निष्काळजी आहे. जो केअर नाही घेत स्वतःच्या बुटाची तो बायकोची पोरांची काय काळजी घेणार. असं जनरल आहे. तो जंगलात वाल्यांचा नका जाऊ. ऑलवेज कसं राहतो त्याच्यावर बघा. ओके, ऑलवेज तो कसे बूट घालतो, तो कसा वागतो, तो कसा टापटीप राहतो, त्याच्या बोलण्यात चालण्यात त्याचा मॅनरिझम काय आहे याच्यावरून कळतं. ते मुन्नाबाई मध्ये माहिती ना, तो वेटरला कसा बोलवतो. असं बोलला की काय करायचं? रिजेक्ट. तो वेटरशी कसा बोलतो, तो आपल्यापेक्षा छोट्या माणसांशी कसा वागतो, तो आपल्या टॅक्सी ड्रायव्हरला कसा बोलवतो, तो वेटरला कसा ट्रीट करतो, तो कंडक्टरशी कसा बोलतो, त्याच्यावर आपल्यापेक्षा लहान असलेल्या माणसांची लोक कसं वागतात लक्षात ठेव. नवरा निवडताना नेहमी लक्षात ठेवायचं. लगेच हो बोलू नको. माझी अडळा हाताची घडी घालची. ती म्हणते कुठून घालते हाताची घडी. तर काय कस्टमर फेस. तुम्हाला तुमचा कस्टमर फेस निवड लक्षात आलाय. एनीवन कोण उभा राहील आणि सांगेल की माझा कस्टमर म्हणजे ह्या 10 गोष्टी लिहून काढा आणि मला दाखवा. चला कोण येतो, कोण बोलणार. माझा कस्टमर हा असा 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 आहे. बोला कोण बोलणार. व्हेरी गुड. या इकडे जोरात टाळ्या वाजवा. फिट करा. सेल जर चांगला करायचा तर हे फिट करा. हे आलं ना 50% लढाई जिंकली.
पुढचा स्टार ऑफ परफॉर्मर कोण असणार आहे? मग आता कळेल. बोला, या सगळ्यांना सांगा आपला कस्टमर कोण आहे ते. तर जसं आता या ठिकाणी डिस्कस झालं त्यानुसार प्रिपेअर प्लॅन करून गेलो तर सगळ्यात अगोदर आपला कस्टमर हा पाथर्डी फाटा या लोकेशनचा असला पाहिजे. त्याच्यानंतर ओके, बरोबर आहे. Yes. येस. पुढे त्याच्यानंतर त्याचा जो नाही, एकच पातळी फाटा की आणखी पाच नाव? नाही, अजून भरपूर नावं आहेत. पाच सांगा. ओके, पाथर्डी फाटा नाव एवढी लक्षात नाही नाशिकची त्याच्यामुळं अरे साला हे कसा धंदा करणार आहे? नावं द्यायची गडबड आहे. इंदिरानगर, पातळी फाटा, आज जत्रा हॉटेल, राहायला बघ अभी मेरे को भी मालूम हो गया. हाँ, काय गोविंद नगर आणि पार्क साइड, कॉलेज रोड, थोडा हायर साइड. हाँ, डीजीपी नगर. चलो, लक्षात ठेवा. पुढे त्याच्यानंतर आपण त्यांची जी एज टार्गेटिंग करतो तर त्याच्यामध्ये आपण 25 to 55 पर्यंत प्लॅन केलं. बरोबर आहे. येस. असायला. त्याच्यानंतर त्याचा जो इन्कम सोर्स आहे, ओके, त्याच्यानंतर जो त्याचा इन्कम सोर्स आहे तो 50 पासून 1 लाख पर्यंत. बरोबर आहे. माहिती ना, हे माहिती बोलली. त्याचा जो इन्कम सोर्स आहे तो 50,000 पासून 1 लाख पर्यंत. आणखी तू काय प्रोफेशन काय असतो तर प्रोफेशन? गव्हर्नमेंट एम्प्लॉईड, बिझनेसमॅन. पाच. हा, बिझनेसमॅन पण फार मोठी वेट कॅटेगरी झाली. कुठल्या टाईपचा बिझनेस आहे ना? मीडियम सेगमेंट. हा, मीडियम सेगमेंट मध्ये सेल्फ एम्प्लॉईड आणि अकाउंटंट वगैरे, शिक्षक, गुरुजी. आणखीन बँकिंग. बँक म्हणजे बँकेतला कर्मचारी असू शकतो, शिक्षक असू शकतो आणि सेल्फ एम्प्लॉईड असू शकतो, छोटा बिझनेस वाला. IT सेक्टर मधला असू शकतो, मॅनेजर लेवलचा. ओके, व्हेरी गुड. आणखीन काय काढून टाकलं? प्रोफेशन, लोकेशन, डेमोक्रेशन, एज वगैरे. व्हेरी गुड. लेडीज सेक्शन मध्ये लेडीजला जास्त तर चित्रगुप्त का कांड हो गया, चित्रगुप्त पकड़ा गया. तर मी बेस्ट किचनेटच्या वतीने धन्यवाद देणार बाबा. स्टाफ वेलफेअरला पैसा स्टाफ वेलफेअरला भरघोस मदत केल्याबद्दल, स्टाफ वेलफेअरला भरघोस मदत केल्याबद्दल खूप चित्रगुप्तांचे चित्रगुप्तांचे खूप खूप आभार. लय भारी आहे मंडळ, खूप आभारी आहे. दे दो. कॉंग्रेचुलेशन निशाद जी. दे दो पहले. ऐसा मत कर भाई. कैडबरी. हो इकडे कॅश कॅश. मेरा यांनी चांगली माहिती दिल्याबद्दल जबरदस्त. ऑनलाइन देते हैं लोग. उधर है, किसके पास जाएगा? उधर जाओ, आनंद के पास. है ना, मानव. कैश लो, किससे उधार ले लो. किसी के पास कैसे? हाँ, किसी को दे दे. ये बहुत है. वो तो उसको मालूम था कि उचला भाई. नंतर घे त्यांचे ऐकून घेतले. किसके पास जमा कर रहे हैं? HR के पास. HR इधर आओ. HR के पास पैसा IT बदल गया. तू आता घडी घालू का? तो घेतो दामा करतो, घडी घालतो. वेरी गुड. तो मजाक अपनी जगह पे है. हाँ, मजा भी आता है. पिज्जा इतना बढ़िया लगता है. तर तुम्हाला ना प्रत्येकाला हे 10 वेळा लिहून काढला पाहिजे की माझा कस्टमर. बघा तुम्ही एवढा नुसता फरक केलात ना, तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे हे बदलतं.
ओके. कस्टमर अनालिसिस मी काय केलं बघा. हे राम खेडेकर हा माझा कस्टमर आहे, हा निर्माणचा कस्टमर आहे. निर्माणमध्ये आम्ही काय केलंय, आम्ही असं क्लिअर करून ठेवलं आहे की त्याचं नाव कसं असतं तेही मला माहिती आहे. आमच्याकडे ठरलेले नाव असतात. एज, तो प्यून मधला गव्हर्नमेंट मधला ऑफिसर आहे, पण कुठला आहे, प्यून आहे. मग मी माझं घर कितीला येतं, 15 लाख रुपये. 15 लाख रुपये, 1 लाख रुपये घेतो आणि बाकी 15 वर्षात घर देतो. मुंबईला तुम्हाला घर पाहिजे, 1 लाख रुपये देणे का, बाकी का पैसा 15 साल में देणे का, फक्त 1 लाख रुपये. आणि मग घराची किंमत किती, 1 बेडरूम हॉल किचन, 15 लाख रुपये. तुम्ही सगळे माझे कस्टमर होऊ शकता. काय 25,000 रुपये पर महिना. फॅमिली मेंबर कशी असते, फॅमिली कशी असते, तुमच्या ह्याच्यात फॅमिली ऍड करा. तुमची टिपिकल घरातली फॅमिली किती लोकांची असते, 4, 5, 6, 4 ते 6 बरोबर. लक्षात ठेवा. हा, माझा कुठला घर घेतात ते नेरळ मधला घर घेतात, मुंबईतलं नाही घेत. मुंबईतला 1.5-2 करोड रुपये जातात. हा, प्रिव्हियस कुठे राहायचे ते पहिले कुठे राहायचे. मग मी डोंबिवलीच्या चाळीमध्ये जाऊन काय करतो, ऍडव्हर्टाईज करतो, कारण माझा कस्टमर तिथून येतो. दुसरं काय, लोन, त्याला प्रधानमंत्री PMA म्हणजे काय, प्रधानमंत्री आवास योजना, ती मी ते घेतो. हा, नो प्रिव्हियस लोन, त्याचे पहिल्या आधीच कुठलं लोन घेतलेलं नसतं. गुड नेटवर्क, त्याचा गव्हर्नमेंट ऑफिस स्टाफ मध्ये त्याचं चांगलं नेटवर्क असतं. मग मी काय करतो माहितीये, तुम्हाला कोणाला माझ्याकडे फ्री फ्लॅट पाहिजे असतील, फ्री फ्लॅट तरी मी देतो, पैसे न घेता फ्लॅट देतो. पण त्याला काय करायला लागतात, 20 फ्लॅट माझे विकले, 1 फ्लॅट मी त्याला फ्री देतो. मग तो काय करतो, 20 लोकांचा ग्रुप घेऊन येतो. मी खरोखर घेऊन येतो, 20 लोकांचा घेऊन येतो. आप भी ऐसी स्कीम निकाल सकते हैं कि भाई पूरे सोसाइटी का अगर तुम फ्लैट ये करके दिया, हमारा माल बेच के दिया, तेरा फ्लैट, तेरा फर्नीचर फ्री. लक्षात आलं. आता तू कस मॅडम जस्ट ऍड ऑन, प्रोफेशनल्स माझ्यासारखे असतील ते पण, म्हणजे ज्या स्त्रिया असतात हायली प्रोफेशनल, दे वुड प्रिफर फॉर फर्निचर. ऑफ कोर्स वकील भी आपके इसमें ऐड करना चाहिए भाई. हाँ, वकील और डॉक्टर को भूल गया आप. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे वुमन्स एट हाय लेवल. वुमेन्स खास करके मैडम बराबर बोल रहे हैं. सॉरी मैडम, हमारे से गलती हो गया. मी आत्ताच खरेदी केलं ना 2.5 लाखाचं. क्या बात है, क्या बात है. लॉयर अभी उन्होंने भी अभी करे, तो तुम्हारे पास वकील भी आ सकते हैं, सेल्फ एम्प्लॉयड में डॉक्टर्स भी आ सकते हैं, चार्टर्ड अकाउंटेंट आ सकते हैं, जो फर्नीचर लेते हैं उनको प्रोफेशन में ऐड करो. ठीक है, व्हेरी गुड. आता काय आहे, माझा कस्टमर बिहेव कुठे करतो, हे बघा. त्याचा फॅमिली इन्कम किती आहे माझ्या लोकांचा, मग तो काय करतो, तो भाड्याने राहतो. माझा कस्टमर काय होतो, तुमचा कस्टमर तसा नाहीये. माझा कस्टमर कुठे राहतो, भाड्याने राहतो, चंद्रराव. मग मी काय करतो, मी अशा लोकांना टार्गेट करतो. माझा कस्टमर तिथं भाड्याने राहणार आहे, त्याच्याकडे काय असतं, तो डेली कसा जातो, पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो, बस आणि लोकल ट्रेन. मग मी ऍडव्हर्टाईज कुठे करतो, मी एअरपोर्टवर करून चालेल का, बघा. कस्टमर कुठे राहतो, त्याचा बिहेवियर काय, तो किती वाजता येतो, तिथे ऍड करा. नंतर काय करतो, माझा कस्टमर स्मार्टफोन घेतो. आजकाल तो कुठला स्मार्टफोन घेतो ते पण मला माहिती आहे. मी काय केलंय, कुठला आयफोन वरती मी ऍड करत, हे चूज करता येतं, मालूम है ना. स्मार्टफोन पे जाएगा, आईफोन पे जाएगा, आप चूज कर सकते हैं, आप टारगेट कर सकते हैं, सिर्फ आईफोन पे जाएगा. मग तुमचा कस्टमर मोबाईल कुठला वापरतो सांगा, हा? कुठला, एंड्रॉइड तो बहुत बड़ा हो गया. सैमसंग, विवो, वन प्लस, ओप्पो,
iPhone. हा आयफोन पण वापरतो हो, iPhone. पण कमी जास्त कमी कमी मग तुमचा सर्वात जास्त पर्सेंटेज कुठे आहे? मग तुम्ही ऍडव्हर्टाईज मध्ये अँड्रॉइड मधलं पण कुठले फोन? मग तुम्ही ऍडव्हर्टाईज कशी सिलेक्ट केली पाहिजे? स्पेसिफिक नहीं एंड्रॉइड नहीं, अरे स्पेसिफिक ये भी चूज कर सकते हैं. स्पेसिफिक फोन पण तुम्ही चूज करू शकता टार्गेट मध्ये. यू कॅन चूज, यू नो ना. पेपर कुठला वाचतो? हा कुठला नेटवर्क वापरतो? बघा केवढं बारीक केलं बघा. तुमच्या ह्याच्यात आता हे ऍड झालं पाहिजे. तो फोन कुठला वापरतो? देखो ये मेरा कस्टमर है, इसको बोलते हैं कस्टमर बिहेवियर, कस्टमर फेस. ओके, आइडेंटिफाइड कस्टमर. अभी क्या है? कॉम्पिटिटर एनालिसिस. अभी कस्टमर फेस ध्यान में आया? कोई शक या कोई सवाल? हाँ, कोई शक या कोई सवाल? पक्का हे बरोबर है? कौन डिसएग्री है कि नहीं सर ऐसा नहीं करना चाहिए, ऐसा थोड़ी होता है? तो ये सब आप करते थे, ये करते थे, स्टार परफॉर्मर करते थे. देखो इसका सीक्रेट सब खुल रहा है. ये करता था, तुम लोग नहीं करते थे. मेरे को दिलीप ने बोला सबको ये सीक्रेट बता दो इसका. मेरे को नजर नहीं लग रहा था, मेरा सीक्रेट अभी सबको मालूम होने लगा है. ये सीक्रेट नहीं है, ये सिर्फ तुम लोगों ने पढ़ाई नहीं किया. तुमने अभी तक तुम्ही आता एवढे प्रोग्राम केले, तुम्हाला हे माहिती होतं? देखो कितने कितने 2 मिनिटं उभं राहून त्याला सांगा तुम्ही आतापर्यंत किती प्रोग्राम केले? 50 ते 60. सेल्स वरचे किती केले? 25 ते 30 केले. तर उसको माहिती हो. हे तुम्हाला मी का सांगतो माहिती आहे? हे तुम्हाला मी का सांगायला होतोय की बघा हा माणूस सिनियर आहे. कुठल्या कुठल्या मोठमोठ्या कंपनीत काम केलं सांगायला? बरोबर चालू आहे ना. पॅनासोनिक मध्ये केलंय, बजाज मध्ये केलंय आणि भरपूर एमएलएम कंपनीमध्ये सांगा सगळ्या एमएलएम कंपनी यांना पण कळू द्या. कुठल्या एमएलएम कंपनी? नेटवर्क मार्केटिंग मध्ये भरपूर कंपन्या येतात आणि अरे जातात. आम्ही पण लय कंपन्यात काम केलंय. काय दिलीप भाऊ कुठली कंपनी? देखो है जापान लाइफ मैंने भी किया है, एमवे मैंने किया है. अभी तक कोई चालू था, अभी तक मैं भी क्या कर सकता, कोई चालू था. तो ये सिखाया क्यों नहीं सिखाया? ये काम का चीज है. तो मार्स गुरुकुल कुछ अलग सिखाता है, ये कुछ अलग है. ये कुछ अलग है. त्या कंपन्या तुम्हाला बसा. थँक्यू. त्यांचा धन्यवाद कर. निकाल दे ना. होऊ दे खर्च. हा भावाचा काय होतो डायलॉग? काय बर्थडे आहे भावाचा. बर्थडे आहे भावाचा, होऊ द्या खर्च. काय तुम्हाला त्या कंपन्या एमएलएम शिकवतात, ते तुम्हाला सेल नाही शिकवत मित्रांनो. भावांनो तुम्हाला ते शिकवत नाहीत. हे कुठेही गेलात, कुठल्याही याच्यात गेलात. मग अशी मोरे साहेब सांगत होते की स्पॅन्को मी शिकलो आणि मला कळलं. आणि तुम्हाला आतापर्यंत किती लोकांनी ह्याच्या आधी सेल्सची ट्रेनिंग घेतली होती तुमच्यापैकी? यांनी घेतली होती. आणखी कोणी घेतली होती? एमएलएमची ट्रेनिंग वेगळी असते. एमएलएम काय असतं? त्यांना तुमच्या त्या सेलमध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना तर कशात असतो? नंबर वाढवण्यात असतो. त्यांचे चेन वाढवण्यात इंटरेस्ट असतो. एमएलएम पण चांगलं असतं, लक्षात ठेवा. मी स्वतः एमएलएमचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. चांगलं सेल्सचं ट्रेनिंग, पण ट्रेनिंग म्हणून घ्या.
त्या लाईन वाढवण्यामध्ये त्या चेन मध्ये अडकू नका. हा, चेन मध्ये कोणीच कमवत नाही. ओके, चेन पेक्षा कसं माहितीये, ही फॅमिली असणं करा. चेन मोठी नका करू, फॅमिली मोठी. ही टीम जेवढी मोठी होईल ना तेवढी तुम्ही वाढणार. फॅमिली म्हणून काम करा. ओके, किती लोकांनी ट्रेनिंग घेतलं होतं सेल्सचं याच्या आधी? एक. कुठलं घेतलं होतं? मी FMCG मध्ये होतो. बरोबर, सगळ्या FMCG मध्ये होतो. FMCG मध्ये होतो त्यावेळेस घेतली होती गोष्ट. आमची कंपनी होती हमराई इंडस्ट्रीज म्हणून, FMCG मध्ये होती. काय फरक होता आता आणि आपण हे करता याच्यात काय वेगळं पण होतं? हे शिकला होतात का आधी? नाही, हे नाही शिकलो होतो. ते थोडं वेगळं होतं. म्हणजे दुकानदारांकडे जायचं, कसं जायचं, कशी ऑर्डर घ्यायची, ते थोडं शिकलो होतो. कळलं? प्रत्येक कंपनी काय शिकवते? फक्त त्यांच्या कामापुरती गोष्टी शिकवतात. आणि ही एकच कंपनी आहे, दिलीप भाऊची कंपनी. ती काय शिकवते? ऍक्च्युअल सेल शिकवते. ओके, सो गिव्ह अ बिग हँड फॉर. अलग आहे ना, दिवस मार्गी लागतोय ना, का दिलीप भाऊने आपलं उगाच आणून बसवलंय? नो. ओके, हे वेगळं आहे. हे ऍक्च्युअल, दिस इज लाईफ आणि तुमच्या लाईफ मध्ये कामाला येणार आहे. ओके, आता काय करायचं बघा. माझे वडील काय म्हणायचे? माझे वडील पण बिल्डर होते. त्यांनी मला काय शिकवलं माहितीये? त्यांनी एक काय वाक्य शिकवलं लक्षात ठेवा. त्यांनी म्हटलं की दुश्मन की गर्दन, दुश्मनची काय, तुझ्या शत्रूची जर मान तुझ्या हातात आली तर ती सोडू नको. आणि बाजूचा प्लॉट आला तर कधी सोडू नको. बाजूचा प्लॉट आणि दुश्मन की मान हातात आली तर सोडायची नाही. म्हणजे काय? दुश्मन म्हणजे कोण? कॉम्पिटिटर. मग कॉम्पिटिटरची मान आपल्या हातात कशी येईल? काय करायला शिकलं पाहिजे? कॉम्पिटिटरची मान हातात कशी येईल, त्यासाठी काय करायचं? ये नया गेम है. पहिला मैंने तुमको कस्टमर फेस सिखाया. त्याच्या आधी काय शिकवलं? काय शिकवलं? त्याच्या आधी काय शिकवलं? कस्टमर अनालिसिस. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी काय शिकवलं? ब्रँड शिकवलं. ब्रँड कसा बांधायचा, पोझिशन कशी घ्यायची. बघा, एक 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 गोष्टी आहे. पोझिशन कशी शिकायची. आता काय करायचं आपल्याला? कॉम्पिटिटर बरोबर अनालिसिस करायचं आहे. अंडरस्टैंड द स्ट्रेंथ एंड वीकनेस ऑफ कॉम्पिटिटर. बोलो अपना कॉम्पिटिटर का नाम बोलो. अर्बन लाइडर. इंडोलाइन. आणखीन लिव्ह स्पेस. बरोबर आहे का? तो आपला जर का कस्टमर विकतो का? बरोबर आहे. पण आपल्याकडे तिथले क्लायंट खूप सारे येतात. व्हेरी गुड. तो सही कस्टमर आहे, सही कॉम्पिटिटर. नेक्टर. आणखीन सिलेक्स. बरोबर आहे का दिलीप भाऊ? एकदम बरोबर आहे. मग ते काय करतात? ते शिकून घेतलं पाहिजे. त्यांचं चांगलं जे आहे ते घेत. त्या सगळ्या आई वडिलांना सांगतो, मोफत चारधाम यात्रा करतो. आणि स्वतः तो आणि त्याची बायको काय करते? त्या सगळ्या लोकांना, सगळ्या म्हाताऱ्यांना घेऊन पूर्ण ट्रेनची बोगी भरते. 2 की 3 बोगी भरतात आणि सुरतवरून ती गाडी भरून सगळ्या एम्प्लॉईच्या आई वडिलांना, एम्प्लॉई कुठे काम करतोय आणि हसमुखबाई काय करतोय? चारधाम यात्रा करतोय. आणि कोणाला घेऊन? कारण हसमुखबा म्हणतो त्यांचे आई वडील माझे आई वडील, त्यांचं स्वप्न माझं स्वप्न आहे. आणि हे मोठं जे असतं, अशीच माणसं मोठी होतात. परमेश्वर कुणाला देतो? जो दुसऱ्याला द्यायला शिकतो. आपण ब्रेक घेतोय. बेस्ट किचन आहे. अरे परत तुम्ही एकत्र बसलात की काय? फिर से चेंज करो, इंटरचेंज करो.
आता मगाशी जे हे बघा, पहिल्या सेशनला जे एकत्र होते त्यांनी एकत्र नाही बसायचं. पहिल्या सेशनला कोण एकत्र होते त्यांनी चेंज करा. चलो एकत्र होते, चला पहिल्या सेशनवाले परत वेगळे व्हायचे. भाई तुम्ही पहिल्या सेशनला एकत्र होता, वेगळे पहिल्या कोण साहेब उठा तुम्ही तिथून. पहिले सेशनवाले कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचं. साहेब उठा उठा, या या. कम्फर्ट झोन मधून बाहेर का पडायचं? हे असं का करायला लावतो मी तुम्हाला? झोप न येऊ म्हणून मी तुम्हाला त्यासाठी एक वेगळी हे देणार आहे. तुम्ही अटेंटिव्ह राहिलं पाहिजे, त्यासाठी आता आपण एक गेम खेळणार आहोत. अनाम किधर आहे? अनाम जरा वही ये दे जरा प्राइस किधर आहे? प्राइजेस बघा, मी तुम्हाला काही प्राइजेस देणार आहे आणि काही पेनल्टी देणार आहे. प्राइज आणि पेनल्टी सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मी तुम्हाला कम्फर्ट झोन मधून बाहेर काय काढायचं सांगा बघू द्या. माईक कुठे आहे? ये सगळं दोन्ही तिकडे एकाच ठिकाणी आहे. वो क्यों बाहर निकलने का? कंफर्ट जोन से बाहर क्यों निकलने का बाहर पडायचं? सर अगर सक्सेस के लिए अगर हमें जाना है आगे, हाँ, तो हमें कंफर्ट जोन को छोड़ना ही होगा, क्योंकि कंफर्ट जोन में हम रह के कभी आगे नहीं बढ़ सकते. तुम्हाला किती लोकांना खरोखर यशस्वी व्हायचंय? हात वर करा. जे असं करतात ना ते डाऊटफुल आहेत, आणि जे असं करतात त्यांना क्लिअर आहे. तो सगळ्यांना जर तुम्हाला आजचं सेशन जर तुम्हाला महत्वाचं वाटत असेल, तुम्हाला असं वाटत आणखीन एक सेशन आहे, तुम्हाला काय करायला पाहिजे? सर्वात पहिलं मला प्रॉमिस केलं पाहिजे. एक प्रॉमिस असं आहे की मी कम्फर्ट झोन सोडायला तयार आहे. हॅलो 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 हो, तुम्ही इथे बसले तर पाहिलं, मला वाटलं तो सेल्सवाला म्हटला आहे. काय असतं कम्फर्ट झोन? काय असतं कम्फर्ट झोन? आपल्याला सुचत नाही तिथं कम्फर्ट झोनमध्ये असू ना आपण तेव्हा नाही. कम्फर्ट झोन काय असतं? मला आता 20,000 पगार येतोय, आपलं चांगलं चालू आहे, सगळं चाललंय. सब चंगा. हा, सब चंगा. सब चंगा, संतुष्ट. काय माहिती, आपण तुम्ही जाता बघा हॉटेलमध्ये, तुम्ही ठराविक हॉटेलमध्ये जाता, तुम्ही त्या ठराविक हॉटेलमध्ये सुद्धा ठराविक सीटवरच बसता. त्या ठराविक सीटवरती सुद्धा तुम्ही ठराविकच ऑर्डर करता. आठवतंय? तुमच्याकडे 10 शर्ट असतील किंवा 10 ड्रेस असतील, तुम्ही ना जास्त कुठले ड्रेस वापरता? 2 किंवा 3च तुम्ही जास्त ड्रेस वापरता. असं का होतं? त्याच्यामध्ये मला कम्फर्ट वाटतं. अरे मग ते 10 ड्रेस घेतले कशाला? ते 10 ड्रेस घेतले कशाला? पण तुम्हाला त्यात कम्फर्ट वाटतो. आणि माणूस काय आहे? हा स्वभाव आहे, हा मनुष्य स्वभाव आहे, हा सायकोलॉजीचा मनोवैज्ञानिक हे आहे की माणूस आपलं जे सर्कल आहे, तुम्ही लग्नाला गेलं तर कसं जाता माहितीये? तुम्हाला सगळ्यांना बोलवलं असतं, पुढे छान सोफे सजवलेले असतात, पुढे छान सोफे असतात मस्त मखमली. तुम्ही तिथे बसता का हो? नाही. तुम्ही काय करता? तुम्ही सर्वात शेवटी 4 तुमचे ठरलेले मित्र किंवा ठरलेले पाहुणे, त्या 4 लोकांबरोबरच राहता. कसं आहे? काय चाललंय? कुठे आहे? आणि गप्पा घातल्या, अरे ह्याची पूर्वी पळून गेली, त्याची बायकोच्या बरोबर भांडण झालं, ह्या चर्चा. आणि मग म्हणायचं की राष्ट्र मागे पडतंय, महाराष्ट्र मागे पडतोय, अरे गुजराती मारवाडी भैये सगळे पुढे गेले. मग शिव्या घालायचा, मराठी माणूस मागे राहिला.
आहे की नाही? मग शिव्या कोणाला घालायच्या? गुजरात्याला, मारवाड्यांना, हा भैयांना. पण काय करतोय? दोष कुठे आहे? कारण आपण कम्फर्ट सोडायला तयार नाही. मी सारखं तुम्हाला बोलतो की तुम्ही कम्फर्ट सोडा. तुम्ही कळत नकळत तुम्ही त्याच झोन मध्ये राहता आणि तुम्हाला वाटतं सब चंगा तो कटौती में गंगा. राम भरोसे हिंदू होटल, राम भरोसे चल रहा है राम जी की कृपा है. क्या है? राम जी की कृपा है, राम भरोसे चल रहा है. त्याला राम म्हणतो कोणाकोणाला सांभाळू मी. खरं गंमत काय तर रामजीचा खरा मेसेज मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर. आणि त्यातला पहिला मेसेज असा आहे की तुम्ही कम्फर्ट झोन सोडलं पाहिजे. पटतंय? रेडी? कोण नाही त्याने सांगा की नाही बाबा मी तयार नाही, त्याला माफ. सगळे रेडी? ओके. पहिला कम्फर्ट झोन काय? एकत्र त्याच माणसांबरोबर बसायचं नाही. तुम्ही रोज जे गोष्ट करता, तुम्ही रोज जी गोष्ट करता ती परत परत करायची नाही. म्हणजे तुम्ही जर ठरलेले ड्रेस आहेत तर ठरलेले ड्रेस तेच घालायचे. जे नाही घालत तो ड्रेस आता दिलीपजी प्रॉब्लेम आहे का? दिलीपजी प्रॉब्लेम आहे का? तो सवाल उसका नाही आहे. हा ड्रेस तर बरोबर आहे, परंतु तुम्ही जिथे जेव्हा जाता, तुम्ही लग्नात जाता किंवा तुम्ही रोज हे करता, ठरलेले हे तो ब्रेक करा. हा पॅटर्न ब्रेक करा. तुम्ही जेव्हा कधी कधी जाता ठरलेलाच हे मागवता. काय मागवता? मेंदू वडा, इडली, डोसा. तुम्ही वेगळं कधी ट्राय करता का? आतापासून काय करायचं? आतापासून ठरवायचं की मी वेगवेगळं ट्राय करतो. हे वेगळं करणार ते चांगलंच असेल का? नाही. पण तुम्हाला नवीन अनुभव यायला पाहिजे. तुम्ही म्हणता मराठी माणूस पुढे जात नाही. माझा विषय मोठा मराठी मंडळावरती आहे. हो, मी त्यांच्यासाठीच काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. कारण पण ना आपली रॉंग मानसिकता आहे. आपली मानसिकता काय? दुसऱ्या शिव्या घालायची. आपल्याला दुसऱ्याला शिव्या घालायची मानसिकता आहे, ती तोडली पाहिजे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, माझ्यात काय कमी आहे, मी कुठून बदललं पाहिजे, मी नवीन काही केलं का, मी नवीन काही केलं का, मी नवीन काय करतो की तेच पेन्सिल पण तीच, पेंट पण तसाच. करा ना वेगळं. वेगळं केल्याशिवाय होणार आहे का काही बदल? आज पहिली एक शपथ घ्यायची. जर तुम्हाला वाटत असेल तर की मी कम्फर्ट झोन सोडणार, मी त्याच माणसाबरोबर जाणार नाही, नवीन माणसं जोडणार, मी नवीन मित्र जोडणार, मी लग्नात गेलो तर कमीत कमी 4 ते 5 नवीन माणसांची स्वतःहून जाऊन ओळख करून घेईन. मी सेल्समन आहे, मी माझं नेटवर्क मोठं केलं पाहिजे. मग मला काय करायला पाहिजे? नवीन माणसांची ओळख केली पाहिजे. मी बिझनेसमन व्हायचं आहे. मला बिझनेसमन व्हायचं आहे. मला बिझनेस माणसांना भेटलं पाहिजे. मला माणसात राहायला शिकलं पाहिजे. मला माणसाशी जाऊन स्वतःहून बोललं पाहिजे. आपण कसं, तो हसला तर हसतो, हा ना तो हसतो, मी कशाला हसतो, ती बघितलं का, ती हसली का, असली आता तो हसणार नाही, ती हसणार नाही, काहीच होणार नाही. खरं आहे की खोटं आहे? खरं. हसी तो पसी तुम्हाला बरं हसायला का पैसे पडतात का? नाही. फार तर काय नाही बोलेल की ते हसेल. ट्राय करायला काय हरकत आहे? काय बोलता? लगी तो लगी, नाही तो दिल लगी, बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. मित्रांनो, फंडा पहिला आयुष्यातला आहे, कम्फर्ट झोन सोडण्याचा आहे आणि तो स्वतःपासून सुरुवात होतो. दिलीप काही करू शकत नाही, बेस्ट किचन काही करू शकत नाही, अनम काही करू शकत नाही, मी काही करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही बदलायचं ठरवणार नाही. आणि तुम्ही नसेल बदलणार, इट्स ओके, अपनी लाईफ आहे.
त्यामुळे मी तुम्हाला कुठलाही कोर्स फोर्स करायला आलेलो नाही. लगा तो करो, नाही लगा छोड़ दो. ओके. तर पहिला आता नियम असा आहे की कोणीही हे संपेपर्यंत हाताची घडी घालायची नाही. हाताची घडी घातली कधी कसा अभि करेगा. याच्या पुढे हाताची घडी घालायची नाही. हाताची घडी घातली तर किती पेनल्टी देऊ? 200 रुपये, 500 रुपये, 300 रुपये, 1000 रुपये. 100 रुपये. किती ठेवू सांगा? तुम्ही हाताच्या घडीचा काय संबंध? फक्त तुम्हाला अटेंटिव्ह राहण्यासाठी. काय अटेंटिव्ह राहण्यासाठी की तुम्ही जागृत आहात का? तुम्हाला ते आठवतंय का कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचंय? कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसलेलं आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसलेलं आहे की तसंच बसेल. हाताची घडी घालून एका साईडला आपला काय मी नाही बात यातली. आपण नाही आज सुनो सुनो तुम्ही ऐका, तुम्हाला गरजेचं आहे असं आपण दुसऱ्याला सांगतो. मी नाही. यू हॅव टू बी प्रेझेंट हिअर, यू हॅव टू गिव्ह कमिटमेंट हिअर. म्हणून आपण काय करतोय? तुम्हाला सतत जागरूक ठेवण्यासाठी आपण एक काय नियम घेतोय? हाताची घालायची. चालेल मंजूर? आणि जो घालेल त्याला किती पेनल्टी लावायची? हा डान्स करायला डांस तो वो तो देखना है, वो तो फ्री में आ गया. अच्छा कितना? 100 रुपया. हाँ 500. हप्ता द्यायचे ना. माझ्याकडे आहे स्कॅनर. चलो चलो 500 रुपये ज्यादा होता है. 200 रुपये ठीक है? हाँ ठीक है. 200 रुपये 100. चलो ठीक है 100 रुपये. दिलीप जी बहुत ही दयालु है ना? ये बहुत दयालु आदमी है. कितना भोला है. ठीक है चलो 100 रुपया ठीक है. लेकिन इधर और तुरंत अगर खुद के पास नहीं रहेगा तो दूसरे के पास से उधार लेके वो पैसा देना है. ओके. और इसका लास्ट में पिज्जा पार्टी करेंगे. मैं लेके नहीं जाऊंगा, चिंता मत कर. क्या करेंगे? पिज्जा पार्टी करेंगे या आपके स्टाफ वेलफेयर फंड में डोनेट करूंगा मैं. ठीक है. स्टाफ वेलफेयर फंड. ये तो स्टाफ वेलफेयर फंड में भर भर के पैसा देना. मैं चाहता हूं कि तुम लोग कितने देते हैं. ठीक है. और गौर करना, अगर किसी ने, मेरा ध्यान नहीं रहा और किसी ने किया मेरे को छोड़ के तो आपको क्या करना है? उससे फिर वो गेस्ट रहा तो भी तो 100 रुपया स्टाफ वेलफेयर फंड में और बेइंतहा बिल्कुल डोनेट करना. भगवान आपका भला करेगा. हाँ थाना के आगे कल्याण होगा. ठीक. ओके. पहला नियम है कि कंफर्ट जोन से बाहर निकलना है और सब लोग अटेंटिव रहना है. अटेंटिव रहना मतलब प्रेजेंट रहना. प्रेजेंट रहने का दूसरा मतलब क्या है? एक्चुअली उसका कोई मतलब नहीं है, लेकिन आपको ये ध्यान में रखना हमेशा कि नहीं करना है. ये नहीं करना है. इससे बार बार अटेंटिव रहना पड़ता है. इससे तुम्हारा अटेंशन बढ़ता है. इसलिए मैं कर रहा हूँ. विवेकानंद जी भी ऐसे खड़े रहते थे तो उसमें कोई बुराई नहीं है. ओके. कुछ लोग बोलते हैं कि ऐसे रहने से ना और क्लोज होता है. मैंने देखा नहीं है, लेकिन मराठी जी मेरे हिसाब से ज़्यादा, मेरे दोस्त जो मेरे मित्र हैं हाँ वो ज़्यादा इस बारे में बोलते हैं. लेकिन ऐसा बोलते हैं और ऐसे बैठते हैं ना तो और क्लोज होता है. और आधा कौन होता है? देखो अभी कुछ लोगों ने हाथ ऊपर किए, बाकी के लोगों ने हाथ ऊपर नहीं किए. यहाँ बैठा हुआ हर इंसान सेल्स है. हर इंसान सेल्समैन है. मैं तो एचआर हूं, मैं क्यों हाथ ऊपर करूं? मैं तो प्रोडक्शन में हूं. गलत. हर इंसान सेल्समैन होता है. प्रत्येक माणूस सेल्समन असतो. कसं काय? अकाउंटंट कसं काय? क्योंकि कभी न कभी कहीं ना कहीं वो हर दिन कुछ ऐसे एक्टिविटी करता है जिससे सेल होती है. जैसे कि जैसे कि हम जो मार्केटिंग करते हैं खुद की चीजों के लिए, वहाँ पे भी वो चीजें लागू होती है. तुम अकाउंटेंट क्या मार्केटिंग करते हो? देखो गलत बोलता है अकाउंटेंट. हम कुछ भी सुनेंगे क्या?
हर इंसान सेल्समन है, प्रत्येक माणूस सेल्समन आहे. कारण तुम्हाला आठवतंय तुम्ही लहान असताना वडिलांकडून पॉकेट मनी मागितले का हो कोणी, किंवा पैसे तरी मागितले असेल वडिलांकडून ट्रिपला जायला, आणि ते बघा तुम्हाला कधी मिळायचे कधी मिळायचे नाही. ते जे मागण्याची कला असते ना, माझ्या बहिणीला कधीच पैसे मिळाले नाही ट्रिपला वगैरे, आणि मला प्रत्येक वेळा मिळाले. कारण मी ज्या पद्धतीने सांगायचो वो सेल्स था. वो बच्चा जिद करता है मला खिलौने के लिए, खेळण्यासाठी. लहान मुलगा भांडतो तुमच्याशी माहितीये, तो काय करतो असतो माहिती, त्याला मिळतं खेळणं कधी नाही मिळत. ते कशा बाल कम हो गए. तो हम दोनों बचपन के दोस्त हैं, हम दोनों बचपन के दोस्त हैं, और निर्माण ग्रुप करके कंपनी है, उसके हम चेयरमैन हैं. ये पब्लिक लिमिटेड कंपनी है. हाँ, कम से कम 3,500 करोड़ वर्थ के प्रोजेक्ट कर रहे हैं, 300 करोड़ का टर्नओवर कर रहे हैं, और ये अलग अलग इसमें चालू है. हमने नासिक में भी कुछ काम किया है. तो वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही हे काम करतो, आणि आमचं माझं हे मेन काम आहे का, हे नाही आहे, पण हे माझी पॅशन आहे. हे जे काय करतो, अजित आणि मी पहिलीपासूनचा मित्र आहोत, आणि पहिलीपासून दोघेही काय झालो, आम्हाला पहिलीतच असताना LLB ची डिग्री मिळाली. कुठली आहे ना, क्या था LLB बोलतो, लॉर्ड ऑफ लास्ट बेंच. की हम लोग तेव्हा उंचीवरून बसवायचे. आमच्या शाळेत असताना आम्ही दोघे उंच होतो, तेव्हा उंचीप्रमाणे बसवायचे. तेव्हा आम्हाला नेहमी कुठे बसवायचे, लास्ट बेंच, बैक बेंचर्स. बैक बेंचर, और बैक बेंचर की जमात अलग रहती है, तो है ना. ये हम अलग ब्रीड के लोग हैं. तर आम्ही वेगळं काम करतो, आणि आम्ही पहिल्यापासून कसं होतो, आउटस्टँडिंग स्टुडंट होतो. कसे होतो, आउटस्टँडिंग स्टुडंट. म्हणजे काय, ऑलवेज स्टँडिंग आउट ऑफ द क्लास. कसे होतो, ऑलवेज स्टँडिंग आउट ऑफ द मोस्ट ऑफ द टाइम. कारण का आम्ही खोडकर होतो, कारण आम्ही वेगवेगळ्या वाटा चोखायचो, आणि आम्हाला वाटलं की पाठी मसणारे मुलं ड असतात. आमचा अनुभव असा आहे, पाठी मसलेले मुलं डेअरिंगबाज असतात. आणि आज तुम्हाला सांगतो, जे आमच्या वर्गात पहिल्या 10 यायचे ते टॉपला माझ्याकडे काही कामाला आहेत, काही वेगवेगळ्या कंपन्यात कामाला आहे, पण ते मॅनेजर म्हणून आहे, आणि आम्ही मालक म्हणून आहोत. म्हणजे जे टॅलेंट आहे ते आमच्यासाठी काम करत आहे, ते हुशार आहेत, पण डेअरिंग कोणामध्ये आहे, ॲटिट्यूड कोणामध्ये. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवतो, दिलीप सक्सेसफुल झाला त्याचं कारण का, तो जास्त हुशार आहे म्हणून नाही झाला ना. क्यों हुआ, उसका एटीट्यूड अलग था. वो एटीट्यूड को आज समझने वाले, सिर्फ सेल्स नहीं सीखने वाले. आज तुम्हाला मी तो एटीट्यूड शिकवणार आहे. तो एटीट्यूड कसा कॅरी करायचा, आउटस्टँडिंग स्टुडंट कसं व्हायचं, LLB कसं व्हायचं, लॉर्ड ऑफ लास्ट बेंच कसं व्हायचं. ओके, सो वी आर हिअर टू लर्न दिस. डॉक्टर अजित मराठे आणि राजेंद्र सावंत, आणि आमच्या कंपनीचं नाव काय, मार्स. मार्स म्हणजे काय, फुल फॉर्म काय, मराठे अजित आणि RS म्हणजे राजेंद्र सावंत, है ना. ये मार्स ऐसा है, वो मंगल ग्रह वाला मार्स नहीं है, लेकिन ये मंगल होने वाला ग्रह है. और हमने ये किया है कि आपका जीवन मंगलमय हो. मार्स का मकसद क्या है, मार्स का मकसद है आपका जीवन मंगलमय हो, आप सक्सेसफुल हो. और इसलिए हमारा ये प्रण है. हमारी लाइफ का मिशन क्या है. पैसा तो बहुत कमाया, मर्सिडीज है, जू में रहता हूँ, अमिताभ के बाजू में रहता हूँ, सब कुछ है मेरे पास. मेरे बेटी बेटी सब लोग बड़े हो गए हैं. मेरी बेटी आर्किटेक्ट है, मेरा दामाद डॉक्टर है, मैंने, और मेरे मराठे जी की लड़की डॉक्टर है, बड़ा बेटा सॉलिसिटर है. ऐसे अलग अलग काम हम लोग सक्सेसफुल है. फिर भी ये क्यों कर रहे हैं, ये क्यों कर रहे हैं, ये है की समाज कुछ देणं आहे. हे समाजाचं देणं आहे. आम्हाला जे मिळालं असं आम्हाला ते आम्हाला द्यायचं आहे. गिव्हर्स गेन. आयवन माइझनर म्हणून BNIचा फाउंडर आहे, तो म्हणतो गिव्हर्स गेन. कोणाकडे पैसे येतात, कोणाकडे पैसे येतात, ज्याच्याकडे जो पैसे द्यायला शिकतो, जो देतो तो मोठा होतो. पहिलं लक्षात ठेवा. दुसरं प्रिन्सिपल आयुष्यातलं पहिलं काय सांगितलं, कम्फर्ट झोन सोडा.
दुसरं काय, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे, गिव्हर्स गेन. मी मग तुम्हाला दिलीपची स्टोरी सांगितली, एक गोष्ट सांगितली. दिलीप मोठा का झाला? दिलीप भाऊ आपला मोठा झाला कारण त्याने द्यायला शिकलं. त्यांनी पहिलं सांगितलं की सगळ्यांना घेऊन बरोबर जायचं, सगळ्यांना देत जायचं, तेवढा तो मोठा होत जातो. मग माझं स्वप्न आहे, माझं आणि मराठ्यांचं आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्र माझे सगळे सहकारी आहे, या लोकांनी फार मेहनत केली आहे. हे आमचे मोरे सरकार असतील किंवा आमचे सावरीकर असेल, आमचा महेश असेल, आम्ही या नाशिकच्या उद्योजकांना ठरवलंय की 100 करोडचे 100 उद्योगपती करायचे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे ते 100 कोटी म्हणजे अब्जोपती होतात. 1 अब्ज ना 100 कोटी म्हणजे, मग 1 अब्ज म्हणजे जर मी 100 अब्जोपती केले तर मी किती मोठा होईल? त्या 100 करोडचे 100 उद्योजक घडवले, मी आपोआप मोठा होतो. होईल की नाही होईल? इट्स अ पार्ट अँड पार्सल. मी अर्बोपती खरबोपती होऊन जाईल कारण का मी अशी लोक घडवली. आज मला इथे यायला अभिमान वाटतो. मी माझा वर्किंग डे मी तर सोडून सगळं इथे आलोय. हे कशासाठी आलं? पैशासाठी नाही, ह्या पॅशनसाठी की हा माझा मेंटी आहे आणि हा माझा मेंटी आज एक सक्सेसफुल होतो. याला 100 करोडपर्यंत घेऊन जायचं आहे, त्याचा 500 कोटीपर्यंत बिझनेस करायचा आहे. ही जी सक्सेस आहे त्यामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी आज आपण इथे सगळे आलेलो आहोत. So mass गुरुजी शेअरिंग नॉलेज, एक्सपिरियन्स अँड नेटवर्क. माणूस मोठा करणं होतो. आम्ही फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड आहोत. मी त्याचा गुरु नाही आहे, मी त्याचा मेंटॉर आहे. मी कोण आहे? मी मेंटॉर आहे. अर्जुनाचे गुरु कोण होते? द्रोणाचार्य. पण त्याचा मेंटॉर कोण होता? श्रीकृष्ण. काय केलं? श्रीकृष्ण शस्त्र घेतलं का हातात? पण त्यांनी सारथ्य केलं. कसं जायचं, कुठे जायचं. तू हा सूर्य आहे, हा जयद्रथ आहे, तुला मारायचं तर मार. पण मारलं का? तर आमचं काम हे मेंटॉरचं आहे. आमचं काम हे सारथ्य करणाऱ्या सारथ्याचं आहे आणि ते सारथ्य करण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे. ओके. सो आम्ही काय करतो आता, आपण मेन टॉपिकला सुरुवात करतोय. आपण बघा, माझी बायको पूर्वी म्हणते की ती मार्केटिंगला जाते. काय करते? बाजाराला जाते ना, बाजारला. मग ती काय म्हणते, मी मार्केटिंग करून येते. काय म्हणायची? की मी मार्केटिंग करून येते. माझी मुलगी पण म्हणते मी मार्केटिंगला जाते. म्हणजे काय हो? मला तुम्ही सांगा, सेल्स म्हणजे काय? सेल्स म्हणजे मार्केटिंग की नाही, आणि मार्केटिंग म्हणजे सेल्स की नाही? इथे लोग हाथ बोला वर करा भाई, क्या है सेल्स म्हणजे मार्केटिंग की नाही? मी मार्केटिंगला जाते, मी मार्केटिंग करून येते. म्हणजे काय ग? मार्केटिंग म्हणजे ऍड करायचं, सेल्स म्हणजे विकायचं. मार्केटिंग म्हणजे ऍड करायचं, सेल्स म्हणजे विकायचं. मग मार्केटिंगला जाते असं का म्हणतात? ते बोलतात की नाही मार्केटिंगला जाते मी. विकत घ्यायला चालले. मार्केटिंग म्हणजे विकत घ्यायला चालले आणि सेल म्हणजे विकायला चालले. असं आहे का हो? बरोबर बोलतात हे? बरोबर बोलतात. बरोबर? रॉंग. रॉंग. तर मार्केटिंग म्हणजे काय आणि सेल्स म्हणजे काय याच्यात कन्फ्युजन असतं बऱ्याच वेळा. मार्केटिंग आणि सेल्स म्हणजे काय आणि त्या दोन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत हे आपल्याला कळतच नाही. आणि हे सगळ्यांचं होतं, तुमच्या सगळ्यांचा इथं तोच गैरसमज झाला. सो मार्केटिंग आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? मार्केटिंग मीन्स मार्केट को समझना कि उनको क्या क्या रिक्वायरमेंट होती है, और सेल्स मीन्स एक्चुअली उनको वही जाके प्रोवाइड करना. व्हेरी गुड. गिव अ बिग हैंड. ओ ये किधर है? कैडबरी की क्या वही है? अच्छा, उसमें पैक करती है. अच्छा, एक इसमें एक ही है कि 4 है? 4-5 है. तो खोल के दे दो. एक आपको बांटना है, उनको बहुत बांटना है. काय हमको तो बहुत बांटना है. सरकारी काय बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. क्या है ये? मार्केटिंग का मतलब है मार्केट को समझना. अपन जो बोलते, बीवी मेरी जो बोलती है मार्केटिंग कडे जाते, म्हणजे तिला तसं नाही म्हणायचं. आपल्याकडे असं म्हणायची पद्धत आहे, आपल्याकडे अशी म्हणायची पद्धत आहे. ती चालली शॉपिंगला.
किंवा खरेदीला, परचेस कशाला चालली आहे? परचेसला चालली आहे. आणि मार्केटिंग म्हणजे काय आणि सेल्स म्हणजे काय? तर मार्केटिंग म्हणजे काय? तर मार्केटला समजणं आणि मार्केटमध्ये माझ्या मालाबद्दल कम्युनिकेट करणं. कळतंय काय मार्केटिंग काय? कम्युनिकेशन टू द मार्केट. मगाशी त्यांनी चांगलं आन्सर दिलं त्याबद्दल त्याला आपल्या तर्फे असं मस्त बघ किती आता चॉकलेट बिकलेट देतो, लक्षात घ्या, शिवाय नंतर देत नाही. जोरात. हा? ओरली ओरली, हा ओरली पण कसं लोकांपर्यंत आहे ना, मार्केट तर मोठं आहे. संभाषण करून तो संभाषण पण एकाशी करून चालेल का? हा, न्यूजपेपर, द प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, FM मीडिया अशा माध्यमातून ते मोठमोठं होत जातं. ओके. तर मार्केटिंग म्हणजे काय? कम्युनिकेशन. माझ्या प्रॉडक्ट बद्दल मार्केटमध्ये माहिती देणं म्हणजे काय? मार्केटिंग. आणि सेल्स म्हणजे काय? सेल्स म्हणजे काय? म्हणजे ऍक्च्युअल डिलिव्हर करणे, ऍक्च्युअल पैसे घेणे, ऍक्च्युअल पैसे घेणे. सो मार्केटमध्ये कम्युनिकेशन करणारी टीम वेगळी असते. आहे का इथे तुमची मार्केटिंग टीम आहे का? कोण कोण आहे? वर राहा, तुझा उभे राहा, उभे राहा. जबरदस्त. आणखीन का? 3च लोक आहेत. काय रे? सो तुझ्या सेलमध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके. सो यू हॅव टू ऑलवेज रिमेंबर इट्स अ टीम वर्क. मी एकटाच नाही होऊ शकत. धोनी एकटा टीम लीड करू शकतो का? धोनी चांगला कॅप्टन आहे, पण एकटा धोनी असेल आणि बाकीचे 11 लोक अमित शहाने निवडून दिले. अमित शहाच्या पोराचं नाव काय? अमित शहाच्या पोराचं नाव काय? हा, जय शहाने निवडून दिली तर चालेल का? जिंकेल का तो? त्यामुळे प्रत्येक टीम महत्वाची आहे, टीम मेंबर महत्वाचा आहे. तुमचं जे काही सक्सेस आहे त्यामागे या सगळ्या टीमचा हात आहे, हे ऑलवेज लक्षात ठेवा. ओके. सो गुड, दॅट्स ग्रेट. याला अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम आहे. खरं तुम्हाला तेवढं उपयोगाचं नाही आहे, पण मी आपलं तुम्हाला फक्त रन थ्रू करतो. पूर्ण सेलमध्ये, पूर्ण व्यवसायामध्ये 2 स्ट्रीम्स असतात. हे टेक्निकल टीम्स आहेत. जेव्हा तुम्ही कधी मोठे व्हाल, बिझनेस चालू कराल, तेव्हा तुम्हाला माहीत पाहिजे की काय असतं, बिझनेस कसा चालतो. तर जेव्हा मी सगळ्या एंटरप्रेन्योरला शिकवतो तेव्हा मी हा टॉपिक घेतो. मी हा तुम्हाला नाही कळला तरी काही फरक नाही पडतो, पण कळला काही नुकसान होणार नाही. अपस्ट्रीम म्हणजे काय? पूर्ण प्रोसेस असते. म्हणजे काय? लीड आली, यांच्याकडून लीड आल्यानंतर काय होतं? हा, कॉलिंग होतं. टेलिकॉलिंग वाले कोण आहेत? टेलिकॉलिंग बोला ना यार, बस काय यार. कलरफुल एक आहे ना. हे टेलिकॉलर नसते तर काय झालं असतं? ये ऑक्सीजन है. तो तुम सबको सलाम हमें दिलीप जी की तरफ से. उसके बाद में क्या होता है? ऑर्डर आती है. फिर क्या होता है? ये ऐसे लोग हैं जो प्रोडक्शन संभालते हैं. इन्होंने अगर 12 बजा दिए तो तो ये क्या है? ये प्रोसेस है. क्या है? देखो ये प्रोसेस है. क्या होता है? ये प्रोसेस है. लेजर असतं का? देखो क्या है, जैसे ये तो दूसरे कंपनी का है. हाँ, ये जिस तरह से कैसा होता है, कैसा यहाँ से नेचुरल रिसोर्सेस रहता है. मीन्स समझो, अब आप इसमें समझ सकते हैं, लकड़ी झाड़ है, झाड़, प्लाईवुड बनता है, प्लाईवुड बन के वो ट्रांसपोर्ट में आता है, फिर वो मैन्युफैक्चरिंग यूनिट में आता है, फिर वो क्या होता है, वो डिस्ट्रीब्यूशन में आता है, बाद में डिस्ट्रीब्यूट होता है अलग अलग इसमें. तो ये क्या होता है, इधर क्या होती है? मार्केटिंग चालू हो जाता है. देखो मार्केटिंग के बाद में क्या होता है? अलग अलग जगह पहुंचाना आता है.
फिर क्या होता है, वो बना हुआ फर्नीचर क्या होता है, ट्रांसपोर्ट रहता है, और बाद में आखिर में किधर जाता है। तो ये 2 स्टेप्स है जिसमें दोनों स्टेप को अगर इक्वल बांटना है तो इसको हम लोग बोलते हैं, इसको बोलते हैं अपस्ट्रीम और इसको क्या बोलते हैं, डाउनस्ट्रीम। ठीक है, ये हमेशा ध्यान में रखना कि आप अपस्ट्रीम में हो कि डाउनस्ट्रीम में हो, दोनों इंपॉर्टेंट है, दोनों इंपॉर्टेंट है। बिजनेस में हमेशा ये दोनों चीजें बहुत इंपॉर्टेंट रहती है। फिलहाल जो अपन बात करने वाले हैं वो डाउनस्ट्रीम की बात करने वाले हैं, वो मार्केटिंग की बात करने वाले हैं। आपण मार्केटिंग बद्दल बोलणार आहोत. ओके, मार्केटिंग म्हणजे काय, तिथून वेबसाईट पासून सुरुवात होते आणि कुठपर्यंत आपल्याला बघायचं असतं, कन्झ्युमर पर्यंत आपल्याला बघायचं. ओके, आता आपण जर मार्केटिंग करायचं म्हटलं तर मग काय होतं, आपल्याला ब्रँड, पण खरोखर ब्रँड लागतो का? तुम्ही जो राईस खाता तुम्ही बघितलं का कधी ब्रँड बीट? हा, गहू घेऊ 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 का ब्रँड मालूम आहे? आजी आजी 102 आजी आजी आजी. तर काय आहे की मग यासाठी काय लागतो, ब्रँड. ब्रँडला का महत्व आहे? बरेच लोक म्हणतात ब्रँड काय, ब्रँडचं महत्व काय? हा, क्वालिटी देते, असं काय गरजेचं नाही. आता बिंद्रा नावाचा एक ब्रँड होता, त्याच्या क्वालिटी बद्दल डाऊट घेतलं लोकांनी, आहे ना. 10 दिवसात MBA करत होता, बरोबर की चूक मला माहित नाही, मी पण त्याचा फॅन होतो. हा, पण त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या की आपल्याला मान्य कराव्या लागते. ब्रँड घडतो बिघडतो, ओके, पण ब्रँडमुळे काय होतं, तुम्हाला रेकग्निशन मिळतं, तुमचा सेल वाढतो, तुम्हाला तुमच्या दर्जाची किंमत मिळते. ओके, तर तो ब्रँड काय असतो आपण आज आपण बघणार आहोत. मार्केटिंग आणि सेल्स मधला महत्वाचा पार्ट आहे ब्रँड. मग खरोखर ब्रँड करायला पाहिजे का? काही लोक ट्रेडिंग मध्ये असतात, शेअर घेतला शेअर विकला, करायला लागतो का ट्रेडिंग? ब्रँडची गरज आहे नाही. इंजिनिअरिंग मध्ये B2B ला विकतो. B2B म्हणजे काय? ब्रँडची गरज आहे नाही म्हणतात. हा, आहे हे म्हणतो आहे म्हणतात नाही. किती लोकांना आहे वाटतं? 4 लोकांना वाटतं, 5 6 7 8 लोकांना वाटतं आहे. आणि किती लोकांना नाही वाटतं? बघितलं म्हणजे मध्ये लटकलेले किती आहेत बघा. म्हणजे जिकडे सरशी तिकडे पारशी. आपण असे जगत असतो, ह्याला पण नाही करायचं ह्याला पण नाही करायचं, मग तो जिंकल तिकडे जायचं. हमने तो तुमको वोट दिया भाई. काय बोलायचं, क्या बोलते, क्वालिटी के लिए लोक आहे. आमच्या इकडे मुंबईला तुम्ही ऐकलंय का माहित नाही, बडे मिया म्हणून, बडे मिया माहिती आहे? बडे मिया नावाची एक गाडी आहे. कुठे? ताजमहल हॉटेलच्या मागे. तिथे तो काय विकतो, कबाब बिबाब करून असं विकतो. बडे मिया फेमस आहे. हा, पण तो म्हणतो काय माहिती आहे, लोक येतात चालत, लोक ताजमहलला जात नाही. मी जर माझ्या मुलांना घेऊन गेलो मर्सिडीज मधून तिथे आणि मुलांना विचारलं कुठे जेवायचं, तर मुलं म्हणतात ताजमध्ये नाही, बडे मियामध्ये जेवायचं. रस्त्यावरती गाडी लावायची पार्किंग करून, मग मागवायचं आणि गाडीत खायचं रस्त्यावर बसून. क्या बात है. तो म्हणतो मेरा तो क्वालिटी है, मेरे को क्या है जबरदस्त. मग त्याला ब्रँडची गरज आहे का? नाही. किती बोलतात आहे किती बोलतात, वही तो उनका ब्रांड है. हाँ, वही उनका ब्रांड है. वही उनका ब्रांड है. तो उनको जरूरत नहीं है ना, वो तो बोलता मैं ही ब्रांड हूँ, छोड़ो मैं नहीं करता. जरूरत है. किती बोलता हो म्हणतात, किती म्हणतात हो, 4 5 6. किती बोलतात नाही. ये देखो बीच बीच वाले के लोग कितने लोग बीच वाले हैं भाई. पहिला हो डिक्लेअर करो. काय झालं, लोक का हुशार नाही.
नोज मी पर्सनली. सगळे क्लायंट मला ओळखतात, त्याला काय करायचंय, माझ्या गावात धंदा आहे माझा, मला सगळे लोक ओळखतात, काय करायचंय करत. पाहिजे ब्रँड, अरे ते पाहिजे, आता एकदम वाढले पाहिजे म्हणून, पण ते तुम्हाला लोक ओळखतात ना, अपने बोले ना बोलेंगे. आणि सरांच्या मते सोशल ऑर्गनायझेशन जे आम्ही आता मराठा बिझनेस फोरम करतो त्याला पण ब्रँडची गरज आहे. तुम्ही मला सांगा तुमचा बिझनेस काय, तुमचा म्हणजे बेस्ट किचन आहे आणि मग काय आहे बिझनेस तुझा. होम फर्नीचर. वन लाइन में कैन यू डिफाइन योर बिजनेस, वन लाइन. एका लाईन मध्ये सांगता आलं पाहिजे. वन लाइन बिझनेस. बोलो बरोबर. We make space beautiful. वी मेक स्पेस ब्युटिफुल. सफाई कर्मचारी आहे का तो पण ब्युटिफुल. भाई कन्फ्युजन नाही राहिलं पाहिजे ना, भाई कन्फ्युजन नाही पाहिजे ना, पण अट्रॅक्टिव्ह पण पाहिजे ना भाई. मॉड्युलर किचन अँड फर्निचर. मॉड्युलर किचन अँड फर्निचर. तू काय, तू फक्त ब्रँड उभा आहे सांगितलं मला, एक लाईन मध्ये सांगितलं, एक वाक्य, दोन शब्दात नाही, तू शब्द सांगितलं. मेक युअर होम ब्युटिफुल. होम डेकोरेटर. होम डेकोरेशन. ओके, so you are into business of home decoration. बोला आणखी. काय इंटिरियर. बघा तुम्हाला कुठलं बरोबर वाटतंय, कसं कराल. एक लाईन मध्ये, वन लाईन. सोचो. क्रिएट युअर ड्रीम होम. इन अफोर्डेबल प्राइस. तो तुमचा बिजनेस है ड्रीम होम करना, तो तुम बिल्डर भी हो सकते हो. देखो साथ में बिल्डर बैठे हैं, टाइप ये तो नहीं खेल लिया. सोचो, मैं ऐसा नहीं कहता हूँ, सोचने की वाली बात है. ओके, जैसे LIC कभी बोले जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. ठीक है, इसके ऊपर सोचो. ठीक है. टाइप ऑफ कस्टमर, ये मालूम है सबको, मैं लेने की जरूरत नहीं है. अगर B2B, B2B म्हणजे काय सांगा, बिझनेस टू बिझनेस. तुम्ही बिझनेसने मग तुमच्या लाईन मध्ये B2B कसा करता येईल. बहुत बड़ी सेगमेंट है, बोलो तुम्हारा B2B है कि B2C है. नया सोचो, नया सोचो. B2B कसं करणार. कार्ड वर 2-4 उत्तर देत नाहीत ते. बोलो B2B कसं करणार. हा, B2B मध्ये घेणारा कस्टमर पाहिजे ना. बोला. आपले प्रोडक्ट दुकानदाराला द्यायचे. हा, आपले प्रोडक्ट रेडीमेड प्रोडक्ट दुकानदाराला द्यायचे. दुकानदाराला द्यायचा हा एक असू शकतो. बनवून शोरूम वाल्याला देणार. व्हेरी गुड. बिल्डर सोबत काय. हा, बिल्डर बरोबर तयार करणं ते पण होऊ शकतं. व्हेरी गुड. आणि दुसरं कॉर्पोरेटला, कॉर्पोरेट असतं ना, जोर से ताली बजाव. ज्या ह्याच्यावरती कॅडबरी दिसत नाहीत ते अजून पार्टिसिपेट करत नाहीयेत. कॅडबरी ठेवल्या त्याचा अर्थ आहे पार्टिसिपेट करताय. हे पण आहे, असं पण होऊ शकतं. बरोबर आहे, हे तो हमने सोचा ही नहीं था. तो B2B म्हणजे मोठा बिझनेस कसला म्हणजे कॉर्पोरेट इंटीरियर. कॉर्पोरेट इंटीरियर, हाँ, जिसमें 50 करोड़ 100 करोड़ की ऑर्डर मिलती है. बिजनेस मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिस असतात ना, त्या ऑफिसेस बरोबर टाइप कर, उधर जाके बेचो. वो बहुत बड़ा काम है. 100 कोटी 200 कोटीची कामं असतात. पण 100 वेगवेगळ्या कस्टमरच्या मागे लागण्यापेक्षा एकाच कस्टमर फोकस केलं तर तुम्हाला कल्याण होईल का. थाना के आगे, थाना के आगे तो कल्याण है. मैं झूठ भी नहीं बोल रहा हूं. ये क्या है म्हणजे काय बिझनेस. एक असं B2B किती असतात, लिमिटेड असतात.